नमस्कार मंडळी, मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर खूप दिवसाची इच्छा होती मोटो व्लॉग करायचा, तर ती वेळ आज आली आहे. मी चाललो आहे आता कामाला आणि माझं थोडं पर्सनल काम आहे ठाण्याला, तर मी आता तिकडे चाललो आहे. तर हा मोटो व्लॉग होणार आहे पूर्णपणे. तर मी आता पूर्ण सेटअप केलं आहे आणि आता मी निघतो आहे ठाण्यासाठी जाण्यासाठी. तर चला, हा मोटो व्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मी आता निघतो आहे, गाडी काढतो आहे. आपली समोरच गाडी लावली आहे आणि आता निघूया आपण. चला चला, मी गाडी आता स्टार्ट केली आहे. मला कसा व्ह्यू दिसतो आहे या अजून काय मला आयडिया नाही, कारण की माझा हा फर्स्टच व्लॉग असणार आहे. यश पण इथे आहे. यश, चल मी निघतो. हां काय, बाय कर. तर व्ह्यू असं तर ओके आहे, ठीक आहे. वाईल्ड अँगल तर मी चालू केलं आहे. चला, तर आता निघूया. तर आता मी निघालो आहे आमच्या दयालदास रोडवरनं. आज दयालदास रोडलाच ट्रॅफिक आहे वाटतं. आज काहीतरी वेगळंच आहे वाटतं, कारण की मी आता रोज सकाळी निघायचो, कारण की माझ्या कामावर जायचं टायमिंग सकाळी 8 वाजता मी घरातून निघतो. 8च्या अगोदरच, तेव्हा काही ट्रॅफिक नसतं आणि हायवेला जावं लागतं आपल्याला. हायवेला जाण्यासाठी हा आमचा रोड आहे, तो वन वे आहे, त्याच्यामुळे मी या साईडने मिलत सगळं इथून युटर्न मारून जाणार आहे. हा आमचा सिग्नल, हा रोड सरळ मिलन सभेला जातो. आपल्याला इथून युटर्न घ्यायचं आहे. चला रे चला, सिग्नल सुटला आहे आपला. ते वाटतं गटाराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे या सिग्नलला थोडं जाम होतं. हा सरळच सिग्नलवरून सरळच आपला विधानसभेला जायचा रोड आहे. तर आपल्याला इथून युटर्न घ्यायचं आहे. सिग्नल तर बंद झाला आपला, आपण फटाफट युटर्न घेऊया. चलो, घेतलं आहे आपण. आपल्या इथून एक युटर्न येतो वाकोल्याला जाण्यासाठी. आपण कुर्ल्या मार्गे चाललो आहे. मला कळेलच, हे समोरच डोमेस्टिक एअरपोर्टचं सिग्नल आहे. इथून मी युटर्न मारतो आहे आणि आत्ता आपण चाललो आहे वाकोल्याच्या दिशेने सांताक्रूजला. तिकडून आपण तो कलिनाचा आता नवीन ब्रिज झाला आहे, तो पकडून आपण हायवे पकडणार आहे. कारण की पवई मार्गे पण जाऊ शकतो, पण पवईला खूप ट्रॅफिक असतं त्या साईडून जाताना. मी कधी पण कामावरनं येतो ऐरोलीवरनं, तर येताना मी पवईतूनच येतो, कारण की जेव्हा मी यायचं असतं, रिटर्न असतो कामावरनं, तेव्हा कुर्ला साईडला खूप ट्रॅफिक असतं आणि जाताना पवई साईडला. तर आता आपण हायवे पकडला आहे. ऊन पण खूप वाढलं आहे आजकाल, गरमी वाढायला लागली. जशी होळी संपली, होळीनंतर मुंबईमध्ये खूप उन्हाची लाट चालू झाली आहे. तुम्हाला आवाज किती येतो आहे काय आयडिया नाही मला. बघूया, आपण हा फर्स्ट ट्राय करतो आहे. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की तुम्हाला असे मोटो ब्लॉग बघायला आवडतील, तर मी ट्राय करत राहीन.
असेल असं वाटते मला गॅरंटी पण नाही वाटत आहे, कारण की कुर्ला साईडला कलिनाचा ब्रिज एकदा चढलो आणि जेव्हा कुर्ल्याला पोचतो ना त्या टर्मिनलच्या इकडे त्या ब्रिजवरती, तर तिथे ट्रॅफिक असतंच, कारण की तिथे थोडं ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे आता आपण खालून जायचं आहे आपल्याला. आपण वाकोल्याजवळ पोचतो आहे. हा आपला समोर ते समोर आपलं वाकोला सिग्नल, ते पण आपल्याला समोरच जायचं आहे. इकडे पोलीस काका असतीलच समोर या साईडला. कोणाला तरी पकडलं आहे आणि इथे यांचं चालूच असतं डेलीचं. सकाळी 7 वाजल्यापासून इथे असतात इकडचं. चला आता आमचा ट्रीटमेंट चालू झालं आहे. बघूया तरी पण हे बघा कसं दिसतं बघा लागलं आहे, काय झालं आहे काय बघतच नाही. हे इथे सांताक्रूझ मेट्रो स्टेशन आहे बाजूला. हे आपण इकडून चाललो आहे, त्याच्या खाली पूर्णपणे सांताक्रूझ मेट्रो स्टेशन आहे. वाकोला मेट्रो स्टेशन. हे बघा त्याची ॲक्वा लाईन 3 अंडरग्राऊंड, त्याची इथून एंट्री आहे. हे बघा समोर पण आपले पोलीस काका उभे आहेत. वाल्याला पकडलं आहे, कारण इथे पण खूप पकडापकडी चालू असते. बघा त्या साईडला पण आहेत. मला ब्रिज दिसतो का माहिती नाही, पण हा मोठा ब्रिज आहे. एक BKC जाण्यासाठी पण इकडून डायरेक्ट ब्रिज करत आहेत. ते काम चालू आहे, रस्त्याची कामं खूप चालू आहेत. आणि रोड खाली आहे ना, त्याच्यामुळे ते फटाफट चालले आहेत. नाही तर या रोडला फुल ट्रॅफिक असतं. एकदा मला आवाज चेक केला पाहिजे किती येतो, कारण की मी माईक लावला आहे, पण माईकचं काय होतं आहे की मध्ये डिस्कनेक्ट होतो. त्याच्यामुळे माईकने आवाज येणार व्यवस्थित की नाही काय आयडिया नाही आहे. बघूया आपण थोडे थांबून थोडं चेक करूया. फोर व्हीलरवाल्याचा हॉर्न मस्त आहे रे, सांगा त्याला मस्त मधापासून वाजवतो. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला नुसता. तर आता आपण ब्रिजवर चढलो आहे. आपण कलिना खाली आहे, कलिना युनिव्हर्सिटी. आपण हे डायरेक्ट वरून ब्रिज टू ब्रिज आहे, त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. आता हे डायरेक्ट आपण इकडे तुम्ही कुर्ल्याला गाडीचे पार्ट मिळतात, तिकडे डायरेक्ट हा ब्रिज उतरतो, परत तिथून स्टार्ट होतो, चालू होतो आणि तो डायरेक्ट स्टार्ट होतो ते हायवेलाच उतरतो. चला थ्रू डायरेक्ट कुर्ल्यामध्ये इकडे तुम्ही गाड्यांचे पार्ट घ्यायला जाता. इकडे सगळे 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्यांचे पार्ट मिळतात. त्या एरियामध्ये पोचलो आपण आता. बघा आज फ्रायडे मला भी चालू आहे की नाही कुछ आयडिया नाही आहे. आणि आपण आत्ता चाललो आहे की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडण्यासाठी आपल्याला जायचं आहे ठाण्याला. हे बघा मी तुम्हाला बोलत होतो ना, ते हा आहे हे कुर्ल्याला जायचं लोकमान्य टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनसच्या इथे आपण आता खाली उतरतो आहे. आणि या रूटला रोज म्हणजे रोजच माझा हा रेग्युलर रूट आहे, तर इथे ट्रॅफिक असतंच असतं. आज माझं लक्ष आहे काय तसं माहिती नाही, आज
आज वाटतं आज काही सुट्टी आहे का कोणाला? बोलवतो ना, हे बघा लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाण्याचा ब्रिज आहे. ब्रिजमधून ब्रिजच्या इथून एक लेफ्ट साईडला रस्ता जातो खाली, मला कॅमेऱ्यामध्ये दिसतच. आणि हा रूट रेल्वे स्टेशनकडे जातो. टर्मिनलकडे रेल्वे स्टेशन आहे, मोठं टर्मिनल आहे. तिथून आमच्या साईडला म्हणजे कोकण साईडला जाणाऱ्या गाड्या किंवा सगळीकडेच जातात. तिथून खूप साऱ्या ठिकाणी अदर स्टेटमध्ये. तर आपण हा बघा ठीक आहे. आणि राईट साईडला बघू शकता टुवर्ड्स PKC म्हणजे आपल्या अंधेरी साईडला किंवा मुंबई साईडला येणाऱ्या गाड्या. आणि या पूर्णपणे असंच असतं, रोजचं ट्रॅफिक असतं. मी रोज बघतो आहे की हे इथून हा रूटने जर तुम्ही येत असाल तर सकाळी म्हणजे मॉर्निंगपासून आफ्टरनूनपर्यंत असे ट्रॅफिक असतं इथे या रूटला. आणि आता जाताना मला हे भेटलं नाही. मी आज लगेच माणूस असेल, आज मला एवढं ट्रॅफिक भेटत नाही. तर आता आपण पोचलो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. हा इथे जॉईंट येतो, सरळ रूट ठाणे विक्रोळीला जातो. आणि ब्रिजच्या खालून गेलो तर आपण पनवेल नाहीतर वाशी जाण्यासाठी हा खालचा रूट आहे. या इथून आम्ही गावी जाण्यासाठी या रूटने जातो, या साईडने. आणि आज समोरच सरळ ठाणे. डेली बाईकनेच ट्रॅव्हल करतो आहे. आणि ही आपली बाईक Triton 150 एकदम बेस्ट बाईक आहे माझ्यासाठी. मस्त परफॉर्मन्स पण इतका चांगला आहे. हा एरिया आहे, या लेफ्ट साईडला जो बघताय कंपाऊंड आहे, तो असं मला तरी वाटतं की तो पण त्याचाच भाग असेल गोदरेज कंपनीचा. आणि आता इथे मध्येच हायवेला हा मध्ये सिग्नल आहे, तोच गोदरेज कंपनीचा सिग्नल आहे. आता आपण तिथे पोहोचू. हे बघा इथे बोर्ड पण दिसत असेल तुम्हाला साईडला. आता तिथे झाडं आहेत. हा आहे गोदरेज कंपनी. खूप मोठा एरिया आहे गोदरेजचा. आपला सिग्नल लागतो, सिग्नल लागतो, थांबावंच लागेल. हा होऊया. हा बघा, हा तुम्ही समोर बघताय, हा गोदरेज कंपनीचा सिग्नल आहे. आणि या साईडला ही कंपनी आहे गोदरेज कंपनी. हा हायवेला इथे एकच असं सिग्नल आहे, आता कुठे हायवेला सिग्नल नाही मिळत. बघू शकता आता हायवेला पण इथे वाटतं मला ब्रिजचं काम चालू होणार आहे. इथे खूप दिवसापासून हे काम चालू आहे. आता ही कुठलं काम आहे काय काहीच आता पिलर तर उभे झाले आहे. मला वाटतं इथून हा सिग्नल असतो, त्याच्यामुळे ते ब्रिज पण बनेल. आणि जर ब्रिज झाला तर एकदम मस्त सुटाट. कारण की इथे ब्रिजवरती खूप खड्डे होते, मध्ये पॅच मारून ठेवले होते. ते खड्डे परवडले असते पण ते पॅच नको असं झालं होतं. आणि हे आत्ता वाटतं या मंथमध्येच म्हणजे 10-15 दिवस झाले असतील हे एकदम प्लेन केलं आहे. तरी पण पुढे तुम्हाला दिसतीलच खड्डे नाही बोलू शकत, ते फक्त डांबर टाकलं आहे असं वाटतं की पूर्णाचा गड्डा होता त्याच्यावरती फक्त आणून ठेवलं आहे. आणि तो एवढा वरती असतो की गाडी त्याच्यावरनं गेली ना तर पूर्ण गाडी हलते, धडधड फुल. हे बघा इथे पण चालू आहे ब्रिजचं, ते ट्रॅफिक आहे. आपण सर्व्हिस रूटने काढूया गाडी, कारण की आता हे काम चालू आहे ना हायवेला, त्याच्यामुळे काय करतात दुसऱ्या वेच्या गाड्या पण या तिथून टाकतात आणि थोडा त्यांना स्पेस देऊन रॉंग वेने गाड्या काढतात. कारण तिथे
ट्रॅफिक पोलिसच असतात, तेच हँडल करतात कारण की खूप ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे. आपण आता ही सर्व्हिस रोडने काढतो आहे, पण मला वाटतं हे पण पुढे जाम झालं आहे कारण की आता सगळ्यांना आयडिया झाली आहे, हे रोजचंच झालं आहे. त्याच्यामुळे सगळे या पॅचला सर्व्हिस रोडने टाकतात गाडी आणि पुढे परत जॉईन होतात हायवेला. ही गरमी पण एवढी वाढली आहे ना, खूप गरम होतं आहे. काय सांगायचं तुम्हाला, कधी ऑफिसमध्ये पोचेन असं झालं आहे मला, कारण की खूप गरम होतं आहे. आपला कॅमेरा पण गरम होतं आहे. मी इकडे माउंट केलं आहे, तुम्हाला असं जाणवतं आहे कारण की कॅमेरा पण चालू आहे आणि वरून त्याला हीट पण मिळते. सूर्यदेव तापले आहेत आणि जास्त पण नाही वाजलं, अजून दुपार नाही झाली आहे तरी पण एवढी हीट आहे. म्हणजे विचार करा 12 वाजले तर किती ऊन असेल. तर तुम्ही बाहेर निघत असाल तर पाण्याची बॉटल स्वतःसोबत घेऊनच निघा कारण की खूप गरमी आहे. इकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक, म्हणजे आपल्याला जिकडे ट्रॅफिक हवं होतं तिथे ट्रॅफिक तर मिळलं नाही, पण तिकडे नको तिकडे ट्रॅफिक भेटते आज. क्या बोलणे का भाई. बघा समोर आपली पण युनिकॉर्न आणि समोर पण युनिकॉर्न चालली आहे. आणि युनिकॉर्नचा नाद नाही करायचा पाहिजे. आता तुम्हाला वाटत असेल की हा याच्याकडे गाडी आहे म्हणून बोलतो, पण नाही, काही युनिकॉर्नच आहे. मला आता BS6, माझी BS6 नाही आहे, BS3 असावी अंदाजे. पण मला जे जुन्या मॉडेल आहेत युनिकॉर्नच्या त्याच बेस्ट वाटतात. BS6मध्ये तेवढी मजा नाही आहे गाडी तेवढी चांगली आहे, पण तिला पण पूर्ण हलकी बनवली आहे. पण ह्या गाडीसारखी जड गाडी नाही आहे ती, कारण की ही गाडी अजिबात रस्ता सोडत नाही आणि एकदम स्मूथ. हे आपला ब्लॅक घोडाच आहे, माझी गाडी रेड आहे, आपल्याकडे रेड घोडा आहे. पण युनिकॉर्न आहे बाई. चला बुलेट काका, चला 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 चला. हे आपण आत्ता पोचतोय ठाण्या साईडला. हे कुठून आहे, पण हा आत्ता जो हायवे चालू होईल तो पूर्णपणे ठाण्या मुलुंड टोल नाकापर्यंत आता कुठेच थांबायचं नाही आहे. आणि एक ऐरोलीला जाण्यासाठी एक रूट निघतो खालून, तो ब्रिजच्या खालून, तो मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. आणि ही जी आपली मेट्रो आहे, मेट्रोचं शेड, कार शेड हे इथे बनणार आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता मेट्रो लाईन 6चं जे त्यांचा डेपो असेल, कार शेड बोलतात की काय बोलतात, मेट्रो कार शेडच वाटतं मला, त्याचं तो इथे बनणार आहे या साईडला. आणि त्याचं खूप दिवसापासून काम चालू आहे. जी मेट्रो आपली वर्सोवावरनं डायरेक्ट इथपर्यंत येणार, पवई मार्गे ती मेट्रो असणार आहे. की तुम्हाला जर जाता म्हणजे असं वाटतं नाही नको रे. मी आत्ता माझं ट्रॅव्हलिंग झालं आहे जास्तीत जास्त 25-30 मिनिटाचं झालं असेल. या 30 मिनिटात मी एवढा कंटाळलो आहे ना, कारण की ना एवढं ऊन लागतं यार. हे बघा गाडी ठोकली. मला दिसलं की नाही माहीत नाही, कॅप्चर झालं की नाही, पण मागच्या टेम्पोवाल्याने त्याला चांगलंच लावलं आहे. आपण नाही थांबत आहे आपल्याला कोणतं. हा लेफ्ट साईडने जो रोड जातो खालून, तो ऐरोलीला जाण्यासाठी, म्हणजे बदलापूर त्या साईडला.
बेलापूर, आणि तो पण तिकडनं पण आपण वाशी किंवा कल्याणला जायला, डोंबिवलीला जाणार, शिवपाटा रोडला जाऊ शकतो किंवा डायरेक्ट पनवेल आहे तिकडून, ऐरोली, कळवा या साईडला जाऊ शकतो. कधीतरी त्या रूटने गेलो तर मी तुम्हाला दाखवेन. आणि तो मी तिथूनच जातो आपल्या ऑफिसला जाण्यासाठी. मी ऐरोली हा रूट तिथूनच घेतो. इथून राईट मारल्यानंतर डायरेक्ट ब्रिज येतो, एकदम मस्त जसा वाशीचा ब्रिज आहे त्या गाडीवरनं, तसा ते ऐरोलीचा एक ब्रिज आहे. तो क्रॉस केला की डायरेक्ट आपण ऐरोलीमध्ये उतरतो. समोर बघू शकता आपण आता मुलुंडच्या इथे पोहोचलो आहे. आता हा जसा ब्रिज चढू आणि खाली उतरू तसा आपल्याला मुलुंडचा चेकपोस्ट दिसेल, टोल नाका. आता छोट्या गाड्यांसाठी बंद आहे, फक्त ट्रक मोठे ट्रक, कंटेनर किंवा बसेस याच्यासाठी टोल घेतात. बाकी 4 व्हीलरसाठी तर तुम्हाला माहिती आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सगळे टोल फ्री केले आहेत. आपले एकनाथ शिंदे होते तेव्हा. आपल्याला खाली भेटला हे बघा, या साईडने राईट साईडने जे गाड्या जात आहेत त्या एकदम फ्री आहेत आणि फक्त मोठ्या गाड्यांसाठी टोल घेतले जातात. जर या साईडला येत असाल ना तुम्ही तर तुमच्या गाडीचे पेपर ओके ठेवा, इन्शुरन्स हे ओके ठेवा, स्वतःबरोबर लायसन्स कॅरी करा. नाही केलं तरी पण त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे किंवा तुम्ही ऑनलाईन पण दाखवू शकता. कारण की इथे कधी एवढे ट्रॅफिक पोलीस असतात, नॉर्मल पोलीस पण असतात मशीन घेऊन, आणि खूप चेकिंग होते इथे. आपण प्रवेश केला, एंटर केला आहे ठाण्या सिटीमध्ये. मुंबई सोडून आपण आलो आहे ठाण्यामध्ये. काय मेट्रो जाते काय जाते, मला तर वाटतं बाबा काय रे, कधी करणं त्याने ब्रेक मारला बघा, माझा पण लक्ष नव्हता. मी या साईडला बघत होतो, फटाक सुटणार रिक्षावाला ब्रेक मारला. आता आपण ब्रिज नाही चढायचं आहे. हा ब्रिज चढला तर सरळ कल्याणला जातो आणि नाशिक कल्याण या साईडला हा रोड चढतो पूर्णपणे. आपण आता खालून चाललो आहे, खाली म्हणजे आता हा समोरच जो सिग्नल येईल तो 3 हात नाका त्याला बोलतात. ठाण्यामधला खूप फेमस ठिकाण आहे. तिथून आपण राईट नौपाडा साईडला जायचं आहे. तिथे पण खूप ट्रॅफिक असतं यार. आणि हा सिग्नल एवढा छोटा आहे ना की काय सांगू तुम्हाला, 16 सेकंदाचा सिग्नल असतो. आणि आता बघा किती वेळ लागेल आपल्याला हा सिग्नल क्रॉस करायला. आणि अशा गाड्या पण अशा असतात ना की इकडे तिकडे सगळं चालू असतं. आता बघा किती वेळ लागेल आपल्याला हा क्रॉसिंग करण्यासाठी, कारण या 16 की 20 सेकंदाचाच सिग्नल असतो. हे बघा, हे असे पैसे मागायला येतात सिग्नल असल्यावरती, पण हे रिअल आहे का मला सांगा. त्याच्याकडे बघून वाटतं तुम्हाला हा रिअल असेल. बघितलं, त्याने जास्त फोर्स केला नाही कारण की आपला कॅमेरा चालू होता. त्याने तिकडे बघितलं, त्याला कळलं, लगेच रिटर्न गेला तिथूनच. सिग्नल तर सुटला आहे, पण आता बघा 4-5 गाड्या जातील आणि परत सिग्नल लागेल. आता ही बस आहे तर मला नाही वाटत आपण पोचू. सिग्नल लागला सिग्नल परत. आलो नाही ना या साईडला, तर
तिकडेच राहिलो असतो. म्हणून मी तिकडनं गाडी काढली आणि इथे सावईमध्ये थांबूया. आणि आपला कॅमेरा पण खूप गरम झाला आहे. हा समोर दिसतोय तो 3 हात नाका आहे, कारण की या साईडला हा LBS रोड येतो. इथून आपण वागळे एस्टेट किंवा LBS रोडला मी तो मला मगाशी रूट दाखवला तिथून हा येतो. पण या रूटने आपण येऊ शकत नाही, खूप ट्रॅफिक असतं. आता इथून आपल्याला राईट मारायचं. समोर बघू शकता की 150 सेकंदाचा म्हणजे हा हे आहे. मला घेतलं आहे तिथे तर अशीच पकडापकडी चालू असते. तो बिचारा तिकडून आला, तो वाटतं मला डिलिव्हरी बॉय आहे कुठला तरी. त्या साईडनं त्यांनी तसंच ऊन होतं म्हणून त्या साईडने इकडे गाडी टाकली वाटतं. त्याला पकडलं आणि ते होईलच. 7, 6, 4, 3, 2, 1. समोर बघा आता किती सेकंदाकडे बघा. 23 सेकंदाचा दाखवला. आता काय काय वेळा कमी असतो. आता टायमिंग थोडा वाढवला वाटतं, पण 16 आणि 23 किंवा 26 असं काहीतरी सेकंदाचा हा सिग्नल असतो. तर ठीक आहे, आपण नौपाडा करून चाललो आहे ठाण्यामध्ये. थोडं माझं काम आहे. आणि इथून आता लेफ्ट मारला लेफ्ट साईडला तर ते माझीवाड्याकडे जातो रोड. म्हणजे पूर्णपणे तो घोडबंदर रोड साईडला, म्हणजे तिथून तो जॉईंट होतो. आणि आपण इथून राईट मारला की हा बघा बस थांबा, हे 2 पेट्रोल पंप आहेत. आणि इथून राईट मारला की घंटाली मंदिर आहे, ठाण्यातील फेमस एरिया आणि फेमस मंदिर घंटाली मंदिर. तर इथून राईट मारल्यावरती घंटाली मंदिर येतं. तर हा आहे वन वे, पण असं चालूच असतो. मी आता डेली इथून येतो तर मी हाच रूटने टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. पोलीस काका असतात पुढे. पोलीस काका जर तुम्ही बघत असाल तर माफ करा. त्यांना टार्गेट असतं, आपण काय बोलू पण शकत नाही. कुठला पण नियम लावतील आणि आपल्याला काम बारीक करतील लागतं. चला आपल्याला इथून सरळ जायचं आहे. कोण जायला देईल की नाही माहिती नाही. आपल्याला आपला रस्ता करावा लागतो. चलो थोडं टाकूया गाडी. कारण की असंच थांबलो तर हे कोण जागा देण्यातले नाहीत आपल्याला. चलो काका रामा 2 मिनटं आलो. आज आपला नाश्ता पण नाही झाला आहे, पण काहीच फिरायला नाही आहे. एक इथे फेमस म्हणजे मी कधी पण आलो तर इथून ना तो आहे माणूस, त्याच्याकडनं छास घेतो. चांगलं आहे तिथे, चांगला ज्यूस मिळतात. म्हणजे सोडा टाईप दुधामध्ये मिल्कशेक किंवा भरपूर प्रकारचे त्यांच्याकडे व्हरायटी आहे. तर तुम्ही कधी आलात टेमी नाक्याला, इथेच आनंदी गेट साहेबांची देवी बसते. ठाण्याची ही देवी बसते मोठी, त्याचं डेकोरेशन पण खूप छान असतं. आनंदी गेटची देवी बोलतात त्याला. जय अंबे. ती इथे समोर बसते, तुम्हाला दाखवतो. आणि आपण आत्ता तिकडनं मी रेग्युलर छास घेतो. मी ज्यूस पण पितो कधी कधी, पण मला असं मी आता ऊन पण जास्त आहे तर यांच्याकडे ना एक 25 रुपयाला अर्धा लिटर एक छासची बॉटल भेटते. ती आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. एक छास बॉटल आहे ना. कधी तुम्ही आला तिकडे तर इथे या, खूप छान असे ज्यूस मिळतात. सोड्यामधले पण सरबत आहे. 25 रुपये मी मसाला बटर मस्त दादा. मला वाटतं की गेला. चला आपण छास घेतला आहे, आता थोड्या वेळाने पिऊया. आम्ही बॅगमध्ये ठेवतो. हे बघा मसाला बटर छास. चलो
आपण आपल्या पुढच्या रूटला निघूया. चले का आता दाबा, आता इकडे दाबा गाड्या, बसवाले पण ना अजिबात ऐकत नाही. चला तर आता आपण हे बघा इथेच ही देवी बसते, इथेच त्याचा स्टेज असतो. हा रोड पूर्णपणे बंद करतात आणि इथेच स्टेज असतो देवीचा. हा कोट नाका पण बोलतात या एरियाला. इकडे टेंबी नाका आहे आणि पुढे कोट नाका आहे. आणि तुम्ही आता हे लेफ्ट साईडला माझ्या बघू शकता, हे ठाण्याचं जिल्हा अधिकारी कोर्ट आहे, जिल्हा न्यायालय आहे. मला इथे काम आहे माझं म्हणजे ऑफिसचंच काम आहे थोडंसं, त्याच्यासाठी आलो आहे मी. ठीक आहे, ते करतो आणि नंतर आपण मग पुढे भेटूया. चला इकडे गाडी लावतो मी पार्किंगला. बघा तो गॅसचा प्रॉब्लेम चालला आहे युद्धामुळे, ते अशी इकडे लाईन लागली आहे. तर आता मी पोचलो आहे जिकडे माझं काम आहे तिथे. तर चला माझं इकडचं काम झालं आहे आणि आता मी इथे निघतो आहे. तर झालं आहे माझं काम आणि मी निघतो इथून. आता मी जाणार माझ्या ऑफिसला ऐरोलीला, रिलायबल टेक पार्क रिलायबल. तर चला आता आपण निघतो इथून. तर हे बघा, हे लेफ्ट साईडला जे आहे ते जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे, ठाण्याचं कोर्ट आहे ते. असा त्यांचा गेट आहे, यालाच कोर्ट नाका बोलतात. माझ्या इथे थोडं काम होतं ऑफिसचं. आता मी निघतो आहे ऑफिसला जाण्यासाठी ठाण्यावरून ऐरोली. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे मी ज्या नवीन व्हिडिओ टाकेन त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, तुम्हाला त्या व्हिडिओ बघता येतील. आणि हे बघा, हे आता आपण हा तुम्हाला माहिती असेल जर ठाणेकर असाल तर, हा इकडे जायचा ब्रिज होता पण आता हा नवीन ब्रिज बनला आहे कळवाला जाण्यासाठी या खाडीवरून. आपण आत्ता वेस्टला आहोत, आता आपण हा ब्रिज चढून ईस्टला जाणार आहोत आणि तसं ईस्टला पोचून तो कळवा एरिया होतो. ब्रिजवर आल्यानंतर असं वाटतं खूप भारी वाटतं ब्रिजवर आल्यानंतर. आणि पाणी खूप खराब आहे ही गोष्ट, पण या ब्रिजवर आलं वाटतं. आणि समोर बघा डोंगर, कलवाड. आता मला एक मेन प्रॉब्लेम होणार आहे काय माहिती आहे, आता मला ऑफिसला पार्किंग मिळताना खूप प्रॉब्लेम होणार आहे. आता मला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये किंवा दुसऱ्या जागेवरती लावावे लागेल पार्किंग, कारण की आमची पार्किंग फिक्स नसते. ओपन पार्किंग आहे बाईकसाठी, तिकडे जागा मिळेल तिथे लावावे लागते. आणि रिलायबल एवढं भरलेलं आहे ना गाड्यांनी की जर तुम्ही टायमात आला नाही, आता कसं माझं तर हे आउटडोर ड्युटी झाली माझी थोडी, पण जर ऑफिसमध्ये तुम्ही टायमावर आला नाही तर तुम्हाला पार्किंग मिळत नाही, तुम्हाला गाडी कुठे पण बाहेर लावावी लागते, असं सीन होतं. हा बघा, हा भुयारी मार्ग आहे, वरून पूर्ण आपल्या ईस्टर्न ट्रॅक आहे आणि ट्रेन जातात म्हणजे डोंबिवली, कल्याण, खोपोली, पुणे सगळ्या जाणाऱ्या ट्रेन इथूनच जातात. किंवा मेल पण ज्या जातात आमच्या साईडला गावाला जाणाऱ्या पण मेल, पनवेल बिनवेल साईडला जाणाऱ्या पण मेल इकडूनच जातात वरून. आपण आता पोचलो आहे हा
पण एक चेकपोस्ट सारखाच आहे कळव्याचा, ते पण गाड्या चेक होतात. कारण की हा पण एक मेन रूटच मानला जातो, कारण इथून पण रात्रीचे कंटेनर किंवा मोठ्या मोठ्या गाड्या त्या साईडने जात असतात. तर हा पण एक चेकपोस्ट आहे. तर आता आपण कळवा चला म्हणजे आपण आलो. हा जो लेफ्ट साईडला रस्ता जातो आहे तो रिलायबलकडे जातो. रिलायबल टेकपास, रिलायबल प्लाझा पूर्ण. चला आता मला माझ्या बिल्डिंगमध्ये तर पार्किंग नाही मिळणार, कारण तिकडे पार्किंग फुल होतं आणि गेटवरनं तो आतमध्ये सोडत होतं. तर मी आज लिबर्टीला गाडी लावतो. इथे पण आमचं एक ऑफिस आहे. ते ID शो करावी लागते. ID तर आहेच. आपण जाऊया पार्किंग एरियामध्ये आणि गाडी पार्किंगला लावूया. इकडे ज्या गाड्या दिसतात त्या पे अँड पार्कच्या आहेत आणि आमच्या ज्या फ्री पार्किंग आहे ओपन पार्किंग ऑफिससाठी तिथे आता मला इथे कुठेतरी अशी जागा बघावी लागणार आहे. इथे भेटते काय जागा, मला नाही वाटत की जागा मिळेल करून. आता ती जागा मिळणार नाही, जागा आपल्याला करावी लागेल. त्यासाठी काहीतरी ऑप्शन बघावं लागेल. तिथे जागा या साईडला जागा आहे का बघतो. तर काय ऑप्शन नाही, काहीच करू शकत नाही, काहीच एक जागा मला दिसतो. आपण आता इकडेच लावूया गाडी. तर आपल्यासाठी आहे पार्किंग थोडी. चला गाडी तर उभी केली आहे. आता हँडल लॉक करायला नाही पाहिजे, नाही तर तो गाडीवाला कसा जाईल, बरोबर ना. आणि इकडे खूप प्रॉब्लेम करतात की गाड्या खेचतात, अशा इकडे तिकडे खेचून काढतात गाड्या. ठीक आहे, अशी मी इकडे लावली आहे पार्किंगला आणि आता मी इथून निघतो. तर चला मी आता पोचलो आहे माझ्या ऑफिसच्या इथे. गाडी पण पार्क केली आहे. आज मला या साईडला पार्किंग भेटली. तर ठीक आहे, इकडून जरा थोडं चालत जावं लागेल. उशिरा आल्यावरती असंच असतं. तर चला, तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, म्हणजे हा मोटो व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मी मोटो व्लॉग करू की नको हे पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल, हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी इंस्टावरती पण आपली रील टाकतच असतो. तर तुम्हाला इंस्टा ID तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर तिकडे पण जाऊन मला फॉलो करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, मोठो व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.